दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला बहुरूपी कलागुणांनी बनवलेलं असलं तरीही प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. तो डोकावतो त्याच्या जगण्यात, वागण्यात, विचारात, शब्दात, अभिनयात, हसण्यात, रडण्यात, अशा असंख्य गोष्टीत. गर्भात तयार होणाऱ्या पहिल्या महिन्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत तो जिवंत असतो या हाडामासाच्या सांगड्यात. पुढे जन्मभर तो तसाच आयुष्याशी एकरूपही होऊन जातो. असाच एक प्रवास एका कलाकाराचा. महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातलं व्याळा नावाचं हे गाव. वडिलकीचे शेतकरी आणि पोस्ट मास्तर असलेले वडील विठ्ठल राऊत. घराची एक बाजू शेतीत काम करून हाकणारी आई सुशीला विठ्ठल राऊत. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य या मायनं मातीत कष्ट करत घालवलं. छोट्याशा कुटुंबात जन्मलेलं एक भाऊ आणि बहिणीच्या पाठचं हे लेकरू. आईची माया, वडिलांचा धाक, बहीण भावांचं प्रेम आणि त्या नजरेखाली हे मोठं होत गेलं. सवंगड्यांच्या सोबतीनं कधी अभ्यास, कधी सूरपारंब्या खेळत शिकत गेलं. गुरुजींची पाठीवरची थाप आणि चुकल्यावर धपाटा खात गावच्या प्राथमिक शाळेत जिंदगी गिरवत गेलं. जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी मूल्य शिक्षण च्या तासिकेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांनी माझ्याकडे दिलेली होती. तर त्याच्यामध्ये शालेय परिपाठ, कथा, विशेष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असायच्या. प्रत्येक वर्गाकडे मूल्य शिक्षणाची जबाबदारी दिलेली असायची. परंतु अनंत विठ्ठल राऊत हा नेहमी आपली कविता, कथा, विनोदी कथा ह्या तो सादर करायचा. आणि एक दिवसही असा गेला नाही की अनंतानं आपल्या बोलण्यामुळे टाळ्या मिळवल्या नाहीत असा एकही दिवस हा गेलेला नव्हता. त्यामुळे आज अनंता फार मोठा कवी म्हणून उदयास आलेला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. मातीशी, घराशी असलेली नाळ कुरवाळते तरी जबाबदारी बोलावू लागली की करिअरच्या वाटा धुंडाळायला निघावं लागतंच. अक्कन माती, चिक्कन माती, मातीत जीव रमायचा, उन्हातानात खेळ सगळे, सूर्यच शेवटी दमायचा. उरात घेऊन स्वप्ने सगळी, वादळ शहरी धडकलं, दप्तर पडलं पाठीवर आणि कवळं पाखरू अडकलं. पुणे. या गर्दीत हरवलेल्या पुण्यात आपले म्हणून काही मित्र भेटले. त्यापैकी एक सुजित म्हेत्रे. पुण्यात JSPM इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला. या काळात 3 इडियट्स मधल्या फरहानसारखा इंजिनिअरिंग करतानाच कलेचा वारसा जपणारा हा माणूस. वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका, कॉलेजात नाटके, भरकटलेला इंजिनियर आणि जगणं शोधणारा एक कलाकार. शाळेतल्या शिक्षकांचे बाळकडू आणि जिंकलेला सातारा वक्तृत्व करंडक जगण्याला वाट दाखवत गेला. वक्तृत्व स्पर्धा, हळूहळू कविता, हे सगळं करत काव्य स्पर्धा देखील सुरूच होत्या. एकीकडे कॉलेज संपत आलं. ऑफिसच्या नोकरीचा व्याप सांभाळत हे सगळं चालू होतं. साहित्याचा प्रवास करत असतानाच पुणे सासवड येथे मोठा अपघात झाला. कुणी अपघातात हातपाय गमावतं तर कुणी आयुष्य. प्रसिद्ध नसताना या माणसाला भेटायला तुडुंब भरलेलं हॉस्पिटल आणि भारावलेले डॉक्टर हा या माणसानं
साहित्याच्या अलीकडे आणि पलीकडे कमावलेल्या माणसांचा प्रचंड मोठा गोतावळा त्यावेळी पाहायला मिळाला. त्यानंतर 8 वर्षे नोकरी केली, पण जगणं साहित्य बोलावत होतं. कविता, साहित्य हे सगळे या काळात आतून भरून आलेलं, लिखाण वाढलेलं आणि एक दिवशी एका क्षणात 8 वर्षांची नोकरी सोडून साहित्याला स्वतःला बहाल करणारा हा अवलिया खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने एक साहित्यिक म्हणून पाहिला. इथपर्यंत मायबाप, तुझ्या गावावरून, शेतकरी, नशीब यांसारख्या अनेक कविता, गझल महाराष्ट्राला माहीत झाल्या होत्या. पुण्यात एका कार्यक्रमात सहज म्हणून म्हटलेली मैत्रीची कविता पुढं महाराष्ट्राच्या ओठावरचं गाणं होईल हे कदाचित तेव्हा त्यांनाही माहीत नसावं. कार्यक्रम सुरू होतेच, पण संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलं. हातावर पोट घेऊन जगणारी मजूर मंडळी आणि कलाकार मंडळी या काळात हतबल झाली. हा अतिशय कष्टाचा काळ या माणसानं जगला. सोबत होती कविता आणि गझल. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून या कलाकाराने कविता, गझल आणि साहित्य रसिकांसमोर मांडलं. समोर 1000 लोक असल्यावर ताकदीने कविता करणारा आणि एक माणूस असला तरी त्याच ताकदीने कविता म्हणणाऱ्या या हाडाच्या कलाकाराला लोकांनी गुगल मीट, यूट्यूब, इन्स्टा सारख्या सोशल मीडियावर देखील भरभरून प्रेम दिलं. हळूहळू कोरोना संपू लागला आणि साहित्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधल्यासारखं कधी वडाप, ट्रेन, टेम्पो मिळेल त्या वाहनाने गावागावात जाऊन प्रबोधन करण्याचं काम या कलाकारानं केलं. लोकांचं जगणं मांडताना लोकांच्या आजूबाजूच्या विदारक वातावरणावर तुकोबांसारखा दणदणीत वार करणारा विद्रोह, भोंगा या कवितेतून महाराष्ट्राने अनुभवला. आमच्या भूकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. आमच्या भूकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची यशीन फिरत्यात पोर, यांची यशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय, गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय, गाजलाय. अहो प्रेम कसं कसं आणि किती किती करावं या माणसावर. कुण्या थकलेल्या आजोबांनी बांधावर बसवून करावं, कुण्या आजीनं जवळ बसवून मायेने तोंडावरून हात फिरून करावं, आत्महत्या करण्यापासून परावृत्त झालेल्या मुलाच्या आईनं करावं, हा मायबाप समजलेल्या लेकानं, तर तुमच्या हसण्यावर भाळलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीने करावं, की तुमच्या आयुष्याला कडकडीत सलाम करणाऱ्या एखाद्या क्षेत्रातल्या बाप माणसानं. माणूस मोठा होतो तो त्याच्या कामाने. ते काम लोकांनी स्वीकारणं महत्त्वाचं असतं. विविध न्यूज चॅनल्स, वर्तमानपत्रे, सोशल मीडिया साऱ्यांनी साहित्याची दखल घेतली. तर दुसरीकडे मित्रवणव्यामध्ये सारखी कविता महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. कुणी डीजेच्या तालावर लावून नाचलं, कुणा गमावलेल्या मित्रांसाठी आठवण म्हणून गायलं, तर शाळेत प्रार्थना म्हणून म्हटली जाऊ लागली, तर कुणी मित्राशी भांडणं मिटवताना म्हटली गेली. कुणा गायकाला त्याच्या आवाजात गायला भाग पाडू लागली. हा साहित्याचा प्रवास सुरूच होता. पण हा माणूस काय आहे? हा माणूस कधी मित्रांसाठी वाईट काळाचा सोबती झाला, रात्री अपरात्री दुखण्या खुपण्यात धावून आला. दिवसा एखादा कॉल राहिला तर रात्री 12 वाजता सुद्धा काय झालं रे असं पुन्हा कॉल करून विचारणारा हळवा माणूस अनेकांनी जवळून पाहिला. आसपासच्या प्रत्येकाचं भलं बुरं साजरं करता येणारा व्यक्ती होणं सोपं नाही. अशा कलाकारांसाठी समृद्ध होवो सारखे शब्द देखील फार लहान आहेत. निसर्ग तुमची सदैव काळजी घेवो एवढंच. सर, कित्येकांची आशा आहात तुम्ही, खूप लोकांचा आधार आहात तुम्ही, आणि विशेष म्हणजे आमच्या सगळ्यांचा हक्काचा माणूस आहात तुम्ही.
परत एकदा तुम्ही जगवलेल्या जपलेल्या सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक तुमचीच सगळी, आपली काळजातली हक्काची माणसं. मी शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो, माझे मरणे अटळ कविता मरणे नाही, माझे मरणे अटळ कविता मरणे नाही. खूप सारं प्रेम.